महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे भिसे कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची चर्चा सुद्धा केली आहे। मंगेशकर रुग्णालयाने दिलेल्या वागणुकीची त्या सध्या माहिती घेत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, चाकणकरांनी नेमकी कुटुंबियांशी काय चर्चा केली, कुठल्या बाबतीत नेमकी माहिती जाणून घेतली आहे? अगदी काही वेळापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ते कुटुंबियांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। जिथे ही चर्चा सुरू आहे त्या घरात माध्यमांना प्रवेश दिला गेलेला नाही। रुपाली चाकणकर आणि भिसे कुटुंबीय हे चर्चा करत आहेत। अर्थात झालेला जो सगळा प्रकार आहे तो रुपाली चाकणकर समजून घेतील, प्रत्यक्ष कुटुंबियांकडून तो सगळा प्रकार ऐकतील। जी काही मागणी भिसे कुटुंबियांची असेल ती मागणी रुपाली चाकणकर यांच्याकडे कुटुंबियांच्या प्रतिनिधींकडून मांडली जाईल। अर्थात जवळपास 10-15 मिनिटं ही बैठक जी आहे त्यांची राहत्या घरी सुरू आहे। काही वेळानंतर जेव्हा रुपाली चाकणकर खाली येतील तेव्हा माध्यमांशी बोलणारच आहेत। अर्थात भिसे कुटुंबियांच्या इतक्या दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या ज्या त्यांच्यासोबतच्या घटना आहेत आणि आता त्यांच्या येत्या काळातल्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्याबद्दलच या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। आज अहवाल देखील येणार आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातला मंगेशकर रुग्णालयाचा। या अहवाल येण्याच्या अगोदरची ही भेट महत्वपूर्ण समजली जाते। पाहावं लागेल या बैठकीत काय नेमकी चर्चा होते आणि चाकणकर नेमकं काय म्हणतात। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यामधल्या मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं जे प्रकरण आहे त्याच्यामधला चौकशी अहवाल आज सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे। रुग्णालय प्रशासनावर कारवाई होणार का हे पाहावं लागेल। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आता भिसे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्या पोलीस आयुक्तांसोबत सुद्धा या सगळ्याबाबत आढावा बैठक घेणार आहेत असं कळतंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर 4 दिवसांपूर्वी आंदोलनं झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनं झाली आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती तैनात असल्याचं आपण पाहतोय। 24 तास पोलिसांचा खडा पहारा आहे, कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून सामाजिक संघटनांकडून जी आंदोलनं झाली आणि त्यानंतर इथे काही जो गोंधळ झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस या ठिकाणी रुग्णालयाच्या बाहेर बंदोबस्तासाठी तैनात असल्याचं आपण पाहतो आहोत। आजचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांकडून लक्ष ठेवलं जाते। कुठल्याही पद्धतीचं आंदोलन आणि त्या आंदोलनाचा त्रास जो आहे तो रुग्णांना होणार नाही याची काळजी घेण्याचा असा उद्देश जो आहे तो सगळा पोलिसांचा आहे। आपण पाहतोय की अचानक काही आंदोलनं या ठिकाणी झालेली होती। रुग्णालयाच्या वर मजल्यावर चढण्याचा काही आंदोलकांकडून प्रयत्न झालेला होता आणि गोंधळ या सगळ्या ठिकाणी निर्माण झालेला होता। जो सगळा प्रकार घडला, अर्थात गर्भवती महिलेच्या मृत्यूचं जे सगळं प्रकरण घडलं त्यानंतर पोलिसांची जी या ठिकाणी गस्त आहे ती वाढलेली आहे। पोलिसांचा जो पहारा आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे आणि आजचा 4था दिवस आहे। आजच्या 4थ्या दिवशी देखील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीने तैनात आहे ते आपण पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।